निर्भीड, निपक्ष, अन्यायाला वाचा फोडणारे एकमेव मराठी न्यूज चॅनल जनविकास न्यूज। अकोट मतदारसंघाचे आमदार तथा ज्यांना विकासाचे भागीरथ म्हणून ओळखले जाते असे प्रकाश पाटील भालसाखळे यांनी दर्यापूर मतदारसंघात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांना मतदान करून दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाच्या विकासाला पुन्हा गती देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे। मतदानाच्या आधी प्रकाश पाटील भालसाखळे यांनी हे आवाहन केल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसते। मी प्रकाश गुणवंतराव भालसाखळे दर्यापूर मतदारसंघातले गेल्या 25 वर्ष आपण मला निवडून दिलं आणि त्या दृष्टीनं आता 2024-20 नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे। त्याच्यासाठी रमेशजी बुंदेले हे पानावर उभे आहे आणि त्या दृष्टीनं क्रमांक 8चं बटन दाबून त्यांना सेवेची संधी द्यावी हे विनंती करतो। धन्यवाद। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि